जय श्री महाकाल। आज कामाख्या मंदिराचे दर्शन म्हणजे परवा मी आलो तर परवाच केले, आज तुम्हालाही करून देतो कामाख्या मंदिराचे दर्शन। आता मी चाललोय कामाख्या मंदिराच्या परिसरात। आज मकर संक्रांत असल्यामुळे खूप गर्दी आहे कामाख्या मंदिरात, खूप गर्दी, खूप भाविक आलेले आहेत दर्शनासाठी। आणि आज विचार चाललेला की आज परत दर्शन करू, पण होणं शक्य नाही कारण अफलातून गर्दी आहे। हा मंदिर आहे, मंदिराचा घुमट आहे। हा मंदिराच्या खालतीच देवीचा योनी भाग आहे, योनी अंग आहे, ज्याचे मेन दर्शन केले जातात। बाहेर एक छोटीशी एंट्रीला सांगतो की एक अशी मूर्ती ठेवलेली आहे कामाख्या देवीची। त्या मूर्तीला क्रॉस करून पुढे आतमध्ये जावं लागतं आणि ती योनी आहे। आणि त्या योनीच्या मधून ब्रह्मपुत्र नदीचा जो पाणी आहे त्या योनीच्या मधल्या भागातून येतो आणि तोच पाणी प्रसाद रूपात सर्व भाविक घेत असतात। आणि तो पाणी घरात ठेवणं किंवा इतर गोष्टींसाठी खूप फायद्याचं आहे, चांगला आहे आणि नेगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी खूप उपयोग होतो आणि इतरही खूप त्याचे फायदे असतील। जर तुम्ही कधी आलात तर तो पाणी आठवणीने घ्या, विसरू नका। बाकी जनरल लाईन असते, जनरल लाईनला खूप गर्दी असते। दुसरं इथून पुढे गेलात तुम्ही मंदिरातून ते एक VIP लाईन आहे, 500 रुपये घेतात त्या लाईनीसाठी। पण ती लाईन, तो पास काढल्यानंतरही तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 तास लागतात लाईनीत उभं राहून, तेव्हा जाऊन तुम्हाला कुठेतरी देवीचे दर्शन होतात। या बाजूला आलात, हे गणपतीची मूर्ती आहे जिथं भाविक आपल्या श्रद्धेनुसार पैसे चिपकवतात, 1-1 रुपयाचे कॉईन लावतात। जसं सगळ्यांना माहिती असेल की इच्छा पूर्ण होत असेल तर कॉईन चिपकतो, नाही होत असेल तर नाही होणार। आता पुढे आपण जाऊया। मंदिराची जी एंट्री आहे ती तुम्हाला मी दाखवतो आता। ही एक मंदिराची एंट्री आहे, पण जे VVIP जे लोक आहेत, जे VVIP ज्यांना शासनाकडून किंवा शासकीय पदाधिकाऱ्यांकडून जर तुम्हाला लेटर दिला आहे आणि तो लेटर जर तुम्ही ऑफिसमध्ये देताय आणि त्यांच्याकडून एक स्पेशल पास भेटतो, तो पास घेऊन तुम्ही डायरेक्ट म्हणजे VIP लाईनीत न लागता किंवा जनरल लाईनमध्ये न लागता तुम्ही डायरेक्ट एंट्री करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला इथं गुवाहाटीमधल्या शासकीय पदाधिकाऱ्याची ओळख असणं गरजेचं आहे। बाकी ही मूर्ती आहे बघा, कामेश्वरी कामाख्या मातेची। आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघाल हे कामेश्वर पंचानन शिव आहेत, कामाख्या देवीचेच हजबंड बोलू शकतात, त्यांची मूर्ती आहे ही। पुढे अजून आपण पुढे आलो की इथं तर तुम्ही बघू शकता हे सगळे कबूतर आहेत। हे बघा, हे सगळे कबूतर आहेत। तिथं कबुतरांची बली दिली जाते, शिवाय हंस पण असतात। पण आज हंस, आम्ही आलो तेव्हा हंस होते विकायला, पण आता हंस नाही आहेत। हंसांची पण बली दिली जाते। त्यानंतर पुढे भाविक आपल्या श्रद्धेनुसार इथं दिवे लावतात, आपल्या इच्छेनुसार, की आपली इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी किंवा ज्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठी। मंदिर परिसरामध्ये हा छोटासा एक मंदिर आहे, शीतला माता देवीचं मंदिर आहे। तिथं नारळ बली दिली जाते, नारळ फोडतात। शीतला माता मंदिर तुम्हाला दाखवतो। हा बघा, शीतला माता मंदिर आहे। मंदिर परिसरामध्ये, कामाख्या मंदिर परिसरामध्येच हा एक मंदिर आहे शीतला माताचा। ठीक आहे, स्टार्ट। हे बघा, इथं याल तुम्ही, इथं ही VIP लाईन आहे, 500 रुपये तिकीट बघा इथून घेतली जाते। आणि ही जी लाईन आहे ती सकाळी 7ला चालू होते, 7ला चालू होते आणि फक्त 200 तिकीटच अलाव केले जातात तिथं। आणि तिकीट घेण्यासाठी जवळजवळ 1000 लोकांची लाईन चालू असते आणि दुपारी 12ला परत ही चालू होते आणि तिथं पण तेव्हा ही 200 तिकीटच अलाव केले जातात। ही VIP लोकांची लाईन आहे। पण ह्या लाईनीत पण आम्ही तिकीट घेऊन आम्हाला जवळजवळ 6 तास ऑलमोस्ट आम्हाला लाईनीत उभं राहावं लागलं। आणि इथून तुम्ही तिकीट घेतल्यानंतर इथं वेटिंग रूम आहे। हा बघा आतमध्ये
इथं वेटिंग रूम आहे, तुम्हाला लोक जाताना दिसतात, आतमध्ये थांबवतात.